नमस्कार, मैं अंजना और आप देख रहे हैं खाकी वर्दी। आइए एक नजर डालते हैं आज की बड़ी खबर पर। महाराष्ट्र के लातूर में ढाबे पर बैठकर दारू पीते हुए निजी स्कूल के पेपर चेक करते वक्त का शिक्षक का वीडियो वायरल। शिक्षण विभाग की ओर से कार्रवाई करने के निर्देश देने के बाद स्कूल ने किया शिक्षक को निलंबित। महाराष्ट्र के लातूर में एक निजी स्कूल के टीचर का शराब पीते हुए ढाबे में बैठकर स्कूल के पेपर चेक करते हुए वक्त का वीडियो सोशल मीडिया पर वायरल हो रहा है। वीडियो के सामने आने के बाद शिक्षण विभाग की अधिकारी तृप्ति अंधारे इन्होंने इस टीचर को निलंबित करने के निर्देश संबंधित स्कूल को दिए थे, जिसका पालन करते हुए स्कूल की ओर से इस टीचर को निलंबित किया गया है। इस वीडियो की जांच करने के बाद ये पेपर लातूर शहर में स्थित एक निजी स्कूल के माध्यमिक कक्षा की होने की जानकारी सामने आई है, जिसे ये टीचर ढाबे पर बैठकर दारू और सिगरेट पीते हुए चेक कर रहा था। बरोबर, एक शिक्षक जो आहे तो धाब्यावर मद्यपान करत करत उत्तर पत्रिका तपासतो असा एक प्रकार समोर आलेला आहे। संबंधित शाळा जी आहे खाजगी शाळा आहे आणि हा प्रकार म्हणजे समोर आलेला आहे, तर या संदर्भात आपण काही कारवाई केलेली आहे का किंवा त्या शाळेशी काही संपर्क झाला आहे का वगैरे? मला आत्ताच समाज माध्यमावरून ही बातमी आपल्या पत्रकार सर्व सहकाऱ्यांनी पाठवली होती। त्याच्यातून तो प्रकार कळलेला आहे। मी स्वतः मुख्याध्यापिका यांना बोललेली आहे। त्यांनी त्या शिक्षकाला टर्मिनेट केलंय असं सांगितलंय, पण तरीही आम्ही प्रशासनाच्या वतीने त्यांना याबाबतचा खुलासा की असा प्रकार का घडला याबाबतचा विचारतो आहोत आणि पुढील चौकशी करून कारवाई जी योग्य असेल ती करण्यात येईल। शाळा कुठली आहे आणि शिक्षकाचं काही नाव वगैरे समोर आलं? किडीज इन्फो शाळा आहे असं कळतंय आणि अजय कोकणे असं काहीतरी शिक्षकाचं नाव आहे। मुख्याध्यापकांचा अजून खुलासा माझ्यापर्यंत पोहोचलेला नाही आहे लिखित, तो मिळेल आमच्यापर्यंत आल्यानंतर आणि स्वतः मी चौकशीला जाते बघून याबाबत जिल्ह्यातील सर्वच आपल्या माध्यमातून ही जिल्ह्यातील ज्या सर्व सेल्फ फायनान्स शाळा असतील, अनुदानित शाळा असतील, जिल्हा परिषद शाळा असतील, सर्व शाळा व्यवस्थापनांना, सर्व माध्यमांच्या शाळांना या निमित्ताने हेच आवाहन करते की असे प्रकार शिक्षण क्षेत्रात घडणं ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे आणि आपल्या सगळ्यांना कमीपणा आणणारी गोष्ट आहे। त्यामुळे आपल्या सर्व शिक्षक बांधवांनी किंवा या विभागात कार्यरत सर्वांनीच जबाबदारीचं भान ठेवून आपल्या पदाचा विचार करून आपण सर्वांनी वर्तन करणं आवश्यक आहे। असली कुठलीही गोष्ट लातूर जिल्ह्यात घडणार नाही यासाठी सर्व मुख्याध्यापकांनी पुढच्या काळात काळजी घ्यावी। अशा प्रकरणानंतर मग 10वी-12वीचे काही पेपर होते का, ते कुठले पेपर होते त्याबद्दल अजून डिटेल्स आलेले नाहीयेत। त्या मुख्याध्यापिका आल्या की ते डिटेल्स कळतील। मात्र त्या शिक्षकाला निलंबित करणार, त्यांनी टर्मिनेट केलेलं आहे। अब तक के लिए बस इतना ही, फिर मिलते हैं एक ऐसी ही बड़ी खबर के साथ। अब तक के लिए नमस्कार और देखते रहिए खाकी वर्दी।